सर, सर ऐका ना, मला हाफ डे हवा होता आज. प्लीज प्लीज सर. अपडे ठीक आहे. तसंही गेल्या काही दिवसात तू भरपूर काम केलेलं आहेस, तेव्हा तुला हाफ डे द्यायला माझी काहीच हरकत नाही. खरंच सर, थँक्यू सर. आणि हो, तुला एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. गिफ्ट सर? एक मोठं बक्षीस मिळणार आहे तुला. आर यू शुअर सर? नक्कीच, तुझ्या परफॉर्मन्स बद्दल. ओके सर, थँक्यू. सुट्टी आणि गिफ्ट दोन्हीसाठी. हा ठीक आहे. हो, थँक्यू. थँक्यू सर. मी शनाया, तुला असं बक्षीस मिळणार आहे की आयुष्यभर तू विसरणार नाहीस. हॅलो जेनी, आनंद आणि श्रेयसला ताबडतोब पाठव आणि तू पण ये. ओके, ये श्रेयस. आनंद ये. जेनी जरा दार लावून घे. मी शनाया आत्ताच गेली. येस सर. आणि गुरु सर पण आता थोड्या वेळापूर्वीच गेलेत. बरं, राधिका वहिनीनं कळवलं? हो सर, जेनीने आताच फोन केला होता, पण अथर्वची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे एक्सक्यूज मी. हो गया, वहिनींचाच फोन आहे, मी स्पीकरवर ठेवतो. बोल बोल. हॅलो, हां वहिनी बोला. आनंद भाऊजी, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. हो वहिनी, आणि खूप मनस्तापी झालाय. इथे सगळेजण चिडले. आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच आहे. पण सगळ्यांसमोर यांच्याशी बोलायचं हे सगळं मला तर समजून नाही राहिलं काय करायचं. नाही वहिनी, तुम्ही असा विचार करू नका. तुम्ही काहीच चुकीचं करत नाही आहात. आणि वहिनी, तुम्हाला लाज वाटायची काहीच गरज नाही, आणि तुम्ही अजिबात लाजू नका. वहिनी, आनंद एकदम बरोबर बोलतोय. लाज गुरुनाथला वाटली पाहिजे. सर, हो वहिनी, मी फोन स्पीकरवर ठेवलाय. इथे सगळेच आहेत, जेनी पण आहे. आम्ही आता गुरुबद्दलच बोलत होतो. आनंद भाऊजी, यांनी स्वतःच काय करून घेतलंय ते. सगळेजण यांच्या मागून बोलतायत, पण यांना हे जे वागतायत त्याचं काही पडलेलंच नाही. वहिनी, तुम्ही याचा विचार करू नका. आज जर तुम्ही हिंमत दाखवली नाही तर तुम्ही कधीच दाखवू शकणार नाही. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य निर्णय आहे. तुम्ही जा गुरु समोर आणि सगळ्यांच्या देखत त्याला जाब विचार. येस मॅम. मॅम, यू हॅव टू डू दॅट. हो, नाही आज काय तो सोक्ष मोक्ष लावणारच आहे. आम्ही सगळेजण निघून राहिलो, तुम्ही पण येऊ शकाल का? येस वहिनी. नाही म्हणजे सगळेजण असतील ना, तर हे सत्य नाकारून नाही शकणार. भाऊजी, मला या सगळ्यात फक्त अथर्वची काळजी वाटून राहिली. वहिनी, तुम्ही अथर्वची काळजी करू नका. मी रघुला तुमच्या घरी पाठवतोय, तो थांबेल तिथे. नाही सर, त्याची काही गरज नाही. बकुळा मावशी, महाजनी काकू आहे तिथे. नाही बरोबर आहे, पण कोणीतरी पुरुष माणूस असला की बरं ना. म्हणजे काही धावपळ करावी लागली तर तो करेल रघु. बरं होईल. बरं, अथर्वचा ताप उतरला का? हो, म्हणजे आता बरा आहे तो. ते गोळ्यांमुळे झोप येते सारखी, झोपलाय आता. बरं सर, मी ठेवते फोन. आता निघावं लागेल. ठीक आहे वहिनी, आम्ही पण इकडनं निघतोय. चला निघूया आपण. तुम्ही दोघं पुढे व्हा, जरा अर्जंट काम आहे. एका हो, मीटिंग संबंधी बोलायचं. नक्की. चला. ओके.
समिधा, हा? काय ऐकत होतीस का? काय बोलणं चालू आमचं ते? नाही सर, मी ते ते काय ते ते मी तुला सांगतो आणि तोंडावर सांगतो. आम्ही गुरु आणि शनाला ट्रॅप करायला चाललोय. आणि तुला हे जर गुरुला सांगायचं असेल तर तू सांग, वाटेल ते कर. आणि जरी तुला असं वाटत असेल ना की गुरुने तुला इथे आणलंय, तरी हे विसरू नकोस की त्याच्यावर एक बॉस आहे, कपूर सर, जे आमच्या बाजूने. आय एम सो सॉरी टू से दिस समिधा, पण तू खूप सेल्फिश आहेस. राधिका मॅम बरोबर तुझं असलेलं रिलेशन तरी कन्सिडर करायला हवं होतं ना तू. एक मिनिट जेनी, माझं राधिका बरोबर कुठलंही रिलेशनशिप नव्हतं कधीच. आणि माणुसकीचं काय ते पण नाहीये का तुला? अरे जर तुला कोणाचं भलं करता येत नसेल तर त्याला वाईट तरी चिंतू नये. सर वी मस्ट गो. चला. चल. बापरे, आज गुरुनाथ आणि शनाया पकडले जाणार आहेत. काय करू मी? कळवू का त्यांना? नको नको, जाऊ दे, माझी नोकरी जायची. सर्वा आता हात सोड ना. मी कुठे नाही जात बाळा. राधिका, किती ताप आहे ग आता त्याला? आता कमी झालाय, 99. अरे वा, अथर्वचा ताप आता उतरलाय. तरी पण आपण ना थोडं गार पाण्याच्या पट्ट्या ठेवूया कपाळावर, म्हणजे ताप पळून जाईल. आणि हो, हे चॉकलेट घातलेलं गरम दूध घेतलं ना की ताप पळून जाईल एकदम. शक्ती यायला हवी की नको? नको मला. अरे असं नाही करायचं. बरं हे बघ, दूध जरा गार होऊ दे, मग देईन मी त्याला. तोपर्यंत आपण पट्ट्या ठेवूया. आई बाबांना बोलव ना. हो बोलवते. हा तू सोड बरं मला. राधिका, मी आहे आता इथे. तू जा, नको काळजी करू. अथर्व बाळा, मी आता आहे हं तुझ्यासोबत. आईला जाऊ दे, रडायचं नाही. हा, नाही लल्ला. गुड बॉय. सर्व सोड ना राजा. तू माझा असा हात धरून ठेवलास तर मी बाबांना कसं बोलवणार? अरे हो, आता मी बाबांना घेऊन येते. हा सोड बरं. उशी हवी ना तुला? इथे तुमच्या लेकाला ताप आलाय, तापानं फणफणलाय तो, आणि तुम्ही हे काय करून राहिले? तुम्ही खूप चुकून राहिलात. माझी नाही, निदान स्वतःच्या पोराची तरी पर्वा करायची ना.